23 संघ, 23 मैदान आणि 23 स्पर्धांचा महाकार थरार आणि ज्या गोष्टीसाठी आपण वर्षभर वाट पाहतो त्या मालिकेतील 21वी स्पर्धा आज आपल्या परिसरात राबली जाते आहे। तर माझ्यासोबत चला जोश जल्लोष आणि एक सुंदर खेळ पाहण्यासाठी थेट भेटूया आपण मैदानात। तर मित्रांनो, आपण पोहोचलो मैदानावर आणि तुम्ही एक झलक आमच्या मैदानाची पण पाहून घ्या। तर मित्रांनो, आमच्या पेंकरपाडा मास्टर 40+ कॅप्टन मिस्टर कूल शशिकांत वर्ताब आपल्या सोबत आहे। तर आपण यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊया की हे 23 संघाची जे 23 स्पर्धा असतात ह्याचा हेतू काय आहे आणि आपण जी स्पर्धा जिंकली त्याच्या बारेमध्ये थोडं आपण जाणून घेऊया। तर कॅप्टन कूल, तुमचा अनुभव सांगा आणि हे स्पर्धा आपण का खेळवलं जातं? ॲक्च्युली ही 23 गावांची स्पर्धा जी आहे ती आमचा समाज एकत्र यावा, आगरी समाज म्हणून ही स्पर्धा 1990 साली सुरू झाली आहे। ओके हां, आणि आपण जी स्पर्धा क्रमांक 19 जी आपण जिंकलो पहिल्यांदाच मोरगा गावात, तर त्याच्याबद्दल थोडासा तुमचा अनुभव शेअर करा। ॲक्च्युली त्या दिवशी आमची टीम एकदम जबरदस्त जोशमध्ये होती आणि सगळे एकत्र येऊन म्हणजे असं आज म्हणजे करायचंच, असं जिंकायचंच असं ध्येय राखून मैदानात उतरली होती। म्हणून आम्ही हे मॅच जिंकलो आणि खूप सगळा आमच्या 23 टीम आम्ही पहिल्यांदा जिंकलो म्हणून सगळ्या टीमला जे आमच्या अपोजिट सगळे होते सगळे आनंदी झाले, खुश झाले। तर जशी जशी टीम्स येत जातात तर ब्रेकफास्ट स्टार्ट झालेला आहे आपल्याकडे। तर आज ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर जे पण टीम आहे ना त्यांना सगळ्यांना ब्रेकफास्ट आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आपल्याकडे एकदम जबराट कांदे पोहे तर सगळे खात आहेत। जसे जसे टीम असतील मॉर्निंगचे जे मॅची असते ते सगळ्या टीमला आपण ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करतो आणि हे आपले स्कोरर असतात। ज्यावेळी पण ऑफ मॅची असतात तेव्हा स्कोरर असतात आपल्यासोबत। तर आपल्या जेवणाची तयारी करतायत आपला मंडळ, चला दाखवतो तुम्हाला। तर हे बघा मित्रांनो, जसं मी बोललेलो आज सॅटर्डे आहे तर व्हेज जेवण असणार आहे। आपले पाड्यातले सगळे मुलं, ज्येष्ठ नागरिक सगळे आलेले आहेत, एकत्र मिळून आता आपण जेवण बनवणार आहोत। तर आज व्हेज आहे। तर विचारूया अंकुश, आपल्या आज काय काय आहे मेन्यूमध्ये? जवला वांगा, सुका जवला वांगा, बटाण्याची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं। ओके, तर हे सगळं बनवण्याची तयारी सुरू आहे आता इकडे। तर एक 2-3 लग्न होतील इतकं जास्त जेवण असतं तसं बघायला गेलं तर तर रवी, काय बोलतोस, तुझा अनुभव कसा आहे? मस्त मस्त। तर एकदम बिझी आहेत सगळे सर, सगळ्यांना बोलायला तेवढं वेळ नाही कारण की वेळ तसं निघून जात आहे। सगळे पण आपले जे पण मास्टर्सचे प्लेयर्स आहेत पहिले जेवण बनवायला लागलेले आहेत कारण की आज त्यांची पण मॅच आहे। विशाल, कितवी मॅच आहे? तिसरी मॅच आहे। तर तिसरी मॅचच्या अगोदर सगळे मेहनत घेत आहेत बघा इकडे। तर किती मोठे मोठे टोप असतात बघा। तर ह्याच्यामध्ये भात ठेवलेला आहे, इकडे आपण डाळ बनवणार आहेत आणि इकडे जवळा वांग्याचा काय ते भांगा ना, जवळा वांगा हा, आंबा, बटाट सगळं मिक्स करून आगरी स्टाईलमध्ये बनवली जाते। मेन आपल्या इकडचं कसं घरगुती जेवण आणि चुलीवर बनवलं जातं सगळं मस्तपैकी। तर अशा प्रकारे आपण प्रत्येक येणाऱ्या टीमचं आपण स्वागत करतो अशा प्रकारे इकडे। सलाडची तयारी चाललेली आहे। तर मित्रांनो, 30 किलोचा टोप आहे आणि यात आपण काय बनवतोय राकेश? वाटाण्याची भाजी आहे कारण की एकदम बोलतो ना वाफ सुटलेली आहे, त्याच्यात दिसत नाही आहे। हा, गाणं काय गाणं? गोड गाणं के उरू नको टनाटाना उरू नको टनाटना। तर वाटाण्याची भाजी बनते आहे इकडे मित्रांनो। आणि अमित आपल्याला जे आपण भात वाळत ठेवलेलं आहे बघा, झालेलं पण तयारी, म्हणजे जेवणाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे। तर आता इकडे भाजी तर ऑलमोस्ट होतेच आहे, तिकडे डाळ आहे, वांग्या आणि जवळ्याची भाजी तिकडे बनते आहे। म्हणजे काहीतरी नॉनव्हेज असलं पाहिजे म्हणून तिथे आपण थोडंसं चवीपुरता तेवढा बनवूया। आपण उद्या मस्त चिकन असणार आहे, 80 किलो चिकन। तर अशा प्रकारे आपले मेजवानी होते प्रत्येक टीमला येणाऱ्या। तर चला पुढे जाऊया। पुष्पार्पण 2 प्राण प्रताप पुरंदर क्षत्रिय
आगळवेगळं प्रदर्शन पाहिलं होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया सिंपल वाढवलं गेलं. गणपती बाप्पा गणपती माते की गणपती बाप्पा हो. तर मित्रांनो आताच आपली ओपनिंग सेरेमनी पार पडलेली आहे आणि दोन संघ आता फर्स्ट मॅच खेळणार आहेत, घोडबंदर आणि RK मोरवा. आता टॉस थोडक्या वेळातच होणार आहे. एक साथ सावधान, भारताचे राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. तर मित्रांनो टॉस होतोय. घोडबंदर संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन घोडबंदर मास्टर्स आणि अभिनंदन विनोदजी म्हात्रे. तर मित्रांनो आता थोडक्यातच मॅच सुरू होणार आहे. तर मित्रांनो मॅच सुरू झाले आहेत आणि पहिल्याच बॉलामध्ये 4 मारला गेलेला आहे. तर मॅच सुरू झाल्यावर असा ग्राउंड सगळ्यांना पाहिजे असतो, पक्ष्यांचे किळबिळ आणि सावळी. तर मित्रांनो इकडे ड्रिंक्स ब्रेकची तयारी आहे. ड्रिंक्स ब्रेक झालेली आहे आपल्याकडे. ड्रिंक्स घेऊन चाललेले आहेत गाडी. शेवटची 2 षटके मैदानावर संघाची जवळपास अजिंक्य तरे आणि रवी तरे 36 धावा. तर मित्रांनो आताच पहिली मॅच संपलेली आहे. घोडबंदर संघ हारलाय, RK मोरवा जिंकले आहे आणि दुसरी मॅच जस्ट सुरू झालेली आहे आणि याच्या नंतरची मॅच आपल्या संघाची असणार आहे. तर त्याचीच आपण प्रतीक्षा करूया. चला. तर मित्रांनो नेक्स्ट मॅच आपली आहे टेंकरपडा टीमची. फिल्डिंग घेतलेली आहे. तर सगळे मेंबर्स सज्ज झालेले आहेत, एकदम जमा झालेले आहेत इकडे आणि आता सेकंड मॅच झालेली आहे. आता आपली मॅच आहे. आपली टीम आपण या शुभ सन्मानाच्या दिशेने वळूया. या ठिकाणी शुभ सन्मानित केले जात आहे. सन्माननीय रामजीबाई या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक वर्षी रामजीबाईकडून देखील या स्पर्धेला नेहमी काही ना काहीतरी दिलं जात आहे. तर इकडनं आपली टीम मैदानात उतरते आहे. तिकडनं सेकंड टीम बाहेर निघते आहे. हँडशेक करूनच बाहेर पडायचं आहे. तर तिकडे हँडशेक करतायत आणि बाहेर पडतायत आणि आपली टीम फिल्डिंग करायला उतरतायत. चला कशी कामगिरी होते ती. तर मित्रांनो 2 मॅची झालेल्या आहेत. फर्स्ट मॅच RK मोरवा, सेकंड NS भाईंदर जिंकलेली आहे आणि आता तिसरी आपली टीम खेळणार आहे, मैदानात उतरलेली आहे. बघूया कशी कामगिरी करते ती. चला. टीम डिस्कशन चालू आहे. घरच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी अपेक्षा आहे. 4 बॉल 8 आणि कंपल्सरी चेसिंग आहे आपल्याला. बघूया. एक षटकार लागला. हा चल 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 येऊ दे डिक्लेअर. 3 बॉल 7 रन पाहिजे आहेत. एकदम टेन्स मॅच झालेली आहे. सगळे डगआउट मध्ये सगळे बसलेले आहेत. एक कनेक्ट चांगला झाला पाहिजे. चल गणेश पोचव. विकेट पडला. आता काय बोलू शकतो. आता एकदम अमित बॅटिंग येतो आहे. तर मित्रांनो आता आशा अमितवर आहे कारण की 2 बॉल 7 रन पाहिजे आहेत. अमितनी मॅच काढले आहेत अशा, पण त्याच्या ब्लॉकवर बॅटी खाली आला तर बॉल पोचवेल तो ग्राउंडच्या बाहेर आणि तीच अपेक्षा आहे आता अमितची. सगळ्यांकडनं तीच अपेक्षा आहे तसं बघायला गेलं तर. हवा पण आली आहे नको त्यावेळी आणि मारलाय आणि पायाखाली. चल काय नाही. चल विशाल. मित्रांनो सकाळपासून जेवढं काय रेकॉर्डिंग करत होतो ते बस झाला इथपर्यंतच. आता जाऊया जेवूया आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया कारण की आमची टीम हारलेली आहे. तर उद्या भेटूया डायरेक्ट नव्या एपिसोडमध्ये कारण की उद्या दुसरा दिवस आहे. मस्त चिकन मटन असणार आहे. तर ब्लॉग नक्की पहा. तर चला आता जाऊया जेवायला. गुड बाय. तर मित्रांनो जेवायला सुरुवात झालेली आहे. यांनी तर प्लेट संपवली पण काय दाखवू आता.
जेवण वाढताय सगळेजण. भाजी घेऊन या तर मित्रांनो चला आपण पण जेवण घेऊया. आपली तर टीम हारलेली आहे आता, निदान जेवण तरी घेऊया पोटभर. चला.